मॅजिक बोर्ड. ओके, मॅजिक बोर्ड मध्ये काय होतंय की तुम्ही स्वतःहून म्हणजे बोर्डवर काहीच नाही दिसत तुम्हाला, पण तुम्ही उत्तर देत असता. हा मॅजिक बोर्ड. ठीक आहे. खुशी म्हणता असं कसं होईल, असं होऊच शकत नाही. कॉन्फिडन्स ठेवा, होईल. शब्दांच्या जाती किती आहे? शब्दांच्या जाती किती आहे? 8 आहे. ते टेन्शन मध्ये आली यार, हे 8 म्हणत आहे. ऍक्च्युली शब्दांच्या जाती किती आहे? 8. पण शब्दाचे प्रकार किती आहे? 2. समजलं? एवढं आपलं ब्रेन जागेवर पाहिजे की नाही यार हे काय विचारत आहे. आणि सेम कंडिशन तुमची त्या पोलीस भरतीच्या पेपरमध्ये येईल. शब्दांच्या जाती किती? ऑप्शन दिसन तिथं 2, 8 असे ऑप्शन दिसन. आणि तुम्ही करून यार शब्दांच्या जाती सव्वे म्हणताय की अव्यय म्हणताय, काय म्हणत आहे एक्झॅक्ट, आणि तिथं लिहून या तुम्ही 2. मग झाले तुम्ही फेल. ओके, शब्दांच्या जाती 8. ओके, शब्द किती प्रकारचे असतात? खूप प्रकारचे असतात. त्याच्यामध्ये हे काय आहे? विकारी, तिकडे अविकारी. विकारीला म्हणतात सव्य, अविकारीला काय म्हणतात? अव्यय. अव्यय. ओके, विकारी हा सव्य झाला आणि अविकारी अव्यय झाला. आम्ही याला मागच्या क्लासमध्ये भिकारी म्हणत होतो. हे भिकारी आणि अभिकारी. ठीक आहे. अभिकारी म्हणजे काय? अव्यय. आणि भिकारी म्हणजे कोणतं झालं? सव्य आणि विकारी. ओके, आता हे मी मिटवतो. लिंग वचन विभक्तीमुळे कशामध्ये बदल होतो? विकारी. विकारी. विकारी म्हणजेच काय? सव्य. आणि लिंग वचन विभक्तीमुळे बदल होत नाही ते कोणते? अविकारी. अवयव नाही रे बाबा, अव्यय. क्लिअर आहे इथपर्यंत? आता हे जे 1, 2, 3, 4 हे जे प्रकार पडले आहे ते कोणाचे आहे? विकारी. विकारीचे. त्याच्यातलं पहिलं कोणतं आहे? नाम. दुसरं आहे सर्वनाम. तिसरं आहे विशेषण. चौथं आहे क्रियापद. मला सांगा तिसरं काय आहे? विशेषण. पहिलं नाम. चौथं क्रियापद. दुसरं सर्वनाम. पहिलं नाम. दुसरं सर्वनाम. तिसरं विशेषण. चौथं क्रियापद. तुम्हाला दिसत असेल त्या बोर्डावर दिसत असेल मला. ठीक आहे. आता माईक बंद करा. कुत्रा, कुत्री, कुत्रे, कुत्र्याने हे काय आहे? नाम. तो, ती, ते, त्याला सर्वनाम. सर्वनाम. चांगले, चांगला, चांगली हे काही बघा. विशेषण. दिसते, दिसतो, दिसतात, दिसल्याने. क्रियापद. क्रियापद. पुन्हा एकदा बघा. कुत्र्याने, त्याला, चांगल्याने, दिसल्याने. हे तुम्हाला सांगायचं नंतर. ठीक आहे. काय? कुत्र्याने, त्याला, चांगल्याने, इकडे दिसल्याने. इथे काय होतं? त्याला. त्याला. इथे काय होतं? दिसल्याने. इथे कुत्र्याने. कुत्र्याने. आणि इथे आठवा. कुत्र्याने, इथे त्याला. इकडे चांगल्याने. इकडे दिसल्याने. दिसल्याने.
ठीक आहे. आता तुमच्या घरच्यांना थोडंसं अभ्यास कमी करायचा. अगर समजा काही बँड वगैरे येत असेल तिकडे तर तुम्ही काही बोलू नका, कारण की तो युट्यूब वर पण जातो. ठीक आहे. हा, आवाज नाही येत आहे. हा, तिकडचा आवाज नाही येत आहे ना. ओके ओके. हा, तुमच्या घराकडे आता बँड वगैरे फिरत असेल तर आता मी का करू आता त्याच्यासाठी. आता बघा, क्रियाविशेषण याचे किती प्रकार आहे? 2. क्रियाविशेषण 2. तुला असंही दिसूनही समजून जाईल ते. क्रियाविशेषण पहिलं काय आहे? क्रियाविशेषण, आणि दुसरं काय आहे? क्रियाविशेषण अव्यय. याच्यामध्ये लिंग वचन विभक्तीमुळे काय होतो? बदल होतो, आणि तिकडे बदल होत नाही. तो चांगला खेळतो. ती चांगली खेळतो. होती आणि अंजली खेळते. चांगली ती खेळते. चांगली. हा, ते चांगले खेळतात. खेळतात. त्याला चांगले खेळता येते. त्याला चांगले खेळता येते कशामध्ये येते? क्रियाविशेषणमध्ये. बरोबर. ते चांगले खेळतात ते पण कशामध्ये येते? क्रियाविशेषणमध्ये. का बरं येऊन आलं हे सगळे याच्यामध्ये? कारण की त्याच्यामध्ये लिंग वचन विभक्तीमध्ये काय होतो? बदल होतो. तोच काय झालं? ती झालं. ते पण झालं है ना. त्या तो मुळे काय झालं तिकडे? चांगला. ती मुळे काय झालं? चांगली. ओके. याच्यामध्ये काय होते? लिंग वचन विभक्तीमुळे बदल होते. आता याच्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय याच्यामध्ये लिंग वचन विभक्तीमध्ये बदल होत नाही. तर बघा, तो, ती, त्या, त्याला, हे सगळं काय आहे? पण त्याच्यानंतर इथे बघा, क्रियाविशेषण अव्यय असल्यामुळे इथे हळू 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 हे सगळं काय आहे? हळूहळू. ओके. त्याच्यानंतर चालते, चालतो, चालते, चालतात, चालवते. ठीक आहे. पण हे बदललं का इथे? क्रियाविशेषण बदललं का क्रियाविशेषण अव्ययामध्ये? नाही. ठीक आहे. ठीक आहे. क्रियाविशेषणाचे किती प्रकार होते? पहिलं होतं स्वतः क्रियाविशेषण, आणि दुसरं होतं क्रियाविशेषण अव्यय. पहिल्या याच्यामध्ये क्रियाविशेषण मध्ये काय होतं? लिंग वचन विभक्तीमुळे बदल होतो. तिकडे क्रियाविशेषण अव्ययामध्ये होत नाही. इकडे पहिलं उदाहरण काय होतं? पहिलं उदाहरण काय होतं? तो चांगला खेळतो. ठीक आहे. तिकडे पहिलं उदाहरण काय होतं? तो हळू चालतो. ठीक आहे. खेळतो. आता पाहू आपण शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी म्हणजे काय? शब्दाला लागून येणारा शब्द. ठीक आहे. जसं हे फांदीवर. ओके. त्याचे उदाहरण काय? मागे, पुढे, इकडे, तिकडे, वर, खाली, जे काही पण आहे. ओके. समजलं? उभयान्वयीमध्ये 2 वाक्य जोडले जातात. उभयान्वयीमध्ये 2 वाक्य जोडले जातात. जसं मी सांगितलं होतं, मी पाणी पिलो. बोला ना. आणि आणि शिकवलं. ठीक आहे. आलं लक्षात? तर हे आणि, पण, किंवा, कारण हे सगळे कशात आले? उभयान्वयी. आणि केवळ प्रयोगीमध्ये आपले एक्सप्रेशन एकदम अचानक आलेले एक्सप्रेशन याच्यामध्ये दिसतात. ठीक आहे. हे म्हणजे काय? अरे रे, वा, छान, अबब, हे सगळे शब्द. ठीक आहे. आता मी हे करतो. ठीक आहे. आता बघा, हे काय आहे? शब्द. बरोबर. तुम्ही आता माईक ओपन करून ठेवून द्या, म्हणजे आपण ते म्हणजे हे करू. आणि खुशी बघा, शब्द. शब्दांचे किती प्रकार होते इथे? 2. पहिला होता विकारी. इकडे आणि काय दुसरा होता? अविकारी. अविकारी. खुशी कविता आहे. खुशी तू पण सांग काय? हा.
विकारी म्हणजे काय? त्याचा दुसरा शब्द कोणता होता? सव्य, सव्य. तिकडे अव्यय, सव्यामध्ये लिंग वचन विभक्तीमुळे काय होतो? बदल होतो की नाही होत? होतो. होतो. इकडे नाही होत. ओके. याचे किती प्रकार होते खाली? 4, 4. त्याच्यातलं पहिलं कोणतं होतं? नाम, नाम. शेवटचं कोणतं होतं? क्रियापद. क्रियापद, ओके. दुसरं कोणतं होतं? सर्वनाम. सर्वनाम. तिसरं कोणतं होतं? विशेषण. कोणतं? विशेषण. विशेष, विशेषण. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. आता मला सांगा, सर्वात शेवटचं उदाहरण, त्या नामचं सर्वात शेवटचं उदाहरण इथे काय होतं? कुत्र्याने त्याला चांगल्याने दिसल्याने. तुला पूर्ण सांगून दिलं. नामचं विचारलं. ठीक आहे. नाम मध्ये पहिलं उदाहरण काय होतं? नाम मध्ये, फक्त नाम मध्ये कुत्रा. कुत्रा. बरोबर. दुसरं काय होतं? कुत्री, ठीक आहे. विशेषण मध्ये कितव्या नंबरवर होतं विशेषण? तिसरा, तिसरा. तिसऱ्या नंबर मध्ये दुसरं उदाहरण काय होतं? चांगली. काय? चांगली. चांगली. ठीक आहे. आता इकडे येऊ. इकडे काय होतं सर्वात वर? अविकारी. कोणते? अविकारी. म्हणजेच काय? अव्यय. अव्ययाचे किती प्रकार होते? 4. 4. 4 मधलं सगळ्यात शेवटी अंजली, सगळ्यात शेवटी काय होतं? अंजली. क्रिया विशेषण अव्यय, नाही ते खालचं नाही, इकडचं. केवल प्रयोगी, केवल प्रयोगी. बरोबर. केवल प्रयोगीमध्ये काय होत होतं? कविता सांग बरं. अरे रे, बापरे, अबब. नाही ते तर उदाहरण झाले, पण काय होत होतं? एक्झॅक्ट काय होत होतं त्याच्यात? अचानक आलेले भाव, हा, अचानक आलेले भाव है ना, एकदम एक्सप्रेस करण्यालायक शब्द होते. त्याच्याच बाजूला कोणतं होतं? उभ्यानवी. उभयान्वयी. उभयान्वयीचे उदाहरण काय होते सांगू शकता का तुम्ही? आणि किंवा वा किंवा असं नाही का? उभयान्वयी मध्ये खुशी होत काय होतं एक्झॅक्ट? तर एका वाक्यामध्ये दोन वेगळे वाक्य एका शब्दामुळे जोडले जातात. शब्दामुळे. ठीक आहे. आता हो. एकदम डेफिनेशन तर येणार नाही, जे काही आपण बोललो तेच सांगू शकतो आपण, काही हरकत नाही. ठीक आहे. तुम्हाला समजणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इकडे काय होतं? उभयान्वयीच्या बाजूला शब्दयोग, शब्दयोगी मध्ये काय होतं? सर मागे पुढे इकडे तिकडे जसं शब्दाला लागून जो शब्द येतो. हा. ठीक आहे. माईक बंद करू. ओके. आता पाहू आपण त्याच्या बाजूला काय होतं? क्रियाविशेषण. क्रियाविशेषणचे किती प्रकार होते? 2. आता मला सांगा, जर तुम्हाला सर्व काही दिसून राहिलं नाही, माईक बंद करा. एवढं सर्व तुम्हाला दिसत आहे का? नाही. मग तुम्ही पाहून कुठून राहिले? झालं की नाही मॅजिक बोर्ड? ठीक आहे. हेच गोष्ट तुम्हाला नेहमी स्वतःहून पण करायची आहे, की आपण पाठांतर करायचं आणि त्याच्यानंतर एक एक कुठेतरी मिटवत जायचं. एखादी पेन्सिल घेऊन म्हणा, किंवा असाच एखादी बोर्ड घेतला समजा, किंवा एखादी टाईल्स वगैरेवर तुम्ही खाली लिहिलं ना व्हाईट बोर्ड मार्करने, तर तेही मिटून जाते.
ठीक आहे. पण आता मी तुम्हाला खाली नाही शिकवू शकत त्याच्यासाठी. बोर्डवरच शिकवेन. अगर तुम्हाला म्हणजे काही पेन्सिल वगैरे झालं तर एक मिटून पाहायचं आणि पाठांतर करून बघायचं. याच्याने काय होईल की तुम्हाला लवकरात लवकर ते पाठांतर करणं सोयीस्कर जाईल. ठीक आहे. ओके. आजचा क्लास आपण इथेच थांबवू आणि याच्यावरचे जे महत्वाचे जे पॉइंट्स आहे ते हळूहळू एक एक आपण इथून सुरुवात करू. आता लवकरच आपला क्लास, अगर समजा सरांचं परमिशन वगैरे सगळी बरोबर भेटली तर आपला क्लास ऑफलाईन पण होईल आणि कविता तो क्लास सकाळी होईल. ठीक आहे. हो, सकाळी होईल. तर तुला ते सर्व घरचे वगैरे कामं वगैरे आहे ते तुला करून बसावं लागेल किंवा किंवा तू रेकॉर्डिंग बघू शकते. पण माझ्या मते तू क्लास करायला हवा, कारण की कसं आहे क्लासमध्ये सर्व जे बोलू विचारू शकतो आपण तर ते सकाळी होऊ शकते. ठीक आहे. थोडंसं ऍडजस्टमेंट करावंच लागेल. सकाळी आपण विचार करतोय 8 ते 10. ठीक आहे. तर तेवढ्या टाइम पासून किंवा 7:30 ते 10, 10च्या पहिले पहिले थोडासा 7:30 ते तो टायमिंग राहू शकतोय. आता ते आपण पाहू वेळेवर काय आहे तर. पण तुम्हाला क्लास युट्यूबवर पण भेटून जाईल, तर तुम्ही बघू शकता आणि खूप लोकांना तुम्ही सांगा की असा असा क्लास होता, तर ते तरी जुळतील कमीत कमी, त्यांना मदत होऊन जाईल है ना. तर आता आपण इथे आपण थांबू. उद्या भेटू. उद्या मॅथचा क्लास होईल. ठीक आहे. सर आपली हा. सर युट्यूब आयडीचं नाव काय आहे? युट्यूब आयडीचं नाव आता ते तर म्हणजे S3 व्लॉग आहे. मी जे आधीच सांगितलं होतं की आम्ही म्हणजे पहिले जो चॅनल होता त्याच्यावरच हे व्हिडिओ अपलोड करत आहे, कारण की 2-3 ते व्हिडिओचे चॅनल बनवून काही अर्थ नाही आहे. तर मी तुला लिंक पाठवून देईल. तू ग्रुपमध्ये आहे ना? हो सर. हा, तर मी आता एक व्हिडिओ बनलेला आहे मागचा आला, तो युट्यूबचा व्हिडिओ टाकून दे. तुम्ही सबस्क्राईब करून घ्या सरळ सरळ. सबस्क्राईब केल्यावर काय ते मग ते जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ येत राहील आणि ते बेल आयकॉन जर तुम्ही दाबाल तर तुम्हाला ते दिसत राहील सरळ सरळ. म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला ते तुमच्या युट्यूबवरच पहिले शो होऊन जाईल. ठीक आहे. तर सबस्क्राईब आणि ते बेल आयकॉन दाबून द्याल. ठीक आहे. तर भेटू आपण उद्या. हो सर. बाकी काय विचारायचं आहे?